राबविणारा एकमेव भारतातला पक्ष आहे. आज आमच्या पक्षाचे केरळमध्ये सरकार आहे. केरळमध्ये त्या ठिकाणी 10,000 रुपये नॉन टॅक्सेबल लोकांना लागू केले होते. केरळमध्ये आज एकही व्यक्ती बेरोजगार नाही आणि शिक्षणाचा स्तर 25 वर्षाखाली 100% केरळचा राहिलेला आहे. अशोकराव चव्हाण त्यांचं पेन न्यूज प्रकरण 2009 मध्ये काढलेला मी कार्यकर्ता आहे. 2006 मध्ये ज्यावेळेस नांदेडमध्ये लघुपाट बंधाऱ्यामध्ये बॉम्बस्फोट झाला होता, त्या बॉम्बस्फोटची सीबीआय चौकशी लावणारा मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड आहे. मग त्यापेक्षा अधिक बांधकाम कामगार निधीचा घोटाळा असेल, देवस्थानचा घोटाळा असेल, आपल्या बॉडीगार्ड घेऊन फिरणाऱ्या लखूट लोकांचा घोटाळा असेल, असे अनेक घोटाळे जे आहेत हे आम्ही नांदेडमध्ये काढलेले आहेत आणि आजपर्यंत कधी तडजोड केलेली नाही. वेगवेगळ्या जातीचे तगे रोखून वेगवेगळ्या पक्षांकडे उमेदवारी उपलब्ध करून आजच्या निवडणुकीला उभे राहून जातीच्या समीकरणानुसार जातीचं ध्रुवीकरण करून भांडवलदार आणि विशिष्ट लोक निवडून आणण्याचे प्लॅन प्रत्येक वार्डामध्ये झालेले आहेत आणि आपला वार्ड देखील त्यामध्ये वेगळा राहिलेला नाही. मित्रांनो, आम्ही रस्त्यावरची लढाई लढणारी माणसं आहोत. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय आणि महानगरपालिकेपुढे आम्ही 2 वर्ष सातत्यानं आंदोलन करून नांदेड शहरातील पूरग्रस्तांना सखल भागामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी 50 करोड रुपये आपल्या नांदेड शहरामध्ये वाटप करण्यासाठी भाग पाडलेला आहे. आणि यासाठी आम्हाला 56 वेगवेगळे आंदोलन करावे लागलेले आहेत. महापालिकेमधले जेवढे सेक्शन आहेत त्या महापालिकेतले घोटाळे जे आहेत, या घोटाळ्याचा आवाज आम्ही बाहेर काढणार आहोत आणि त्यामुळे सर्व षडयंत्र आमच्या विरोधात देखील आपल्या प्रभागामध्ये सुरू केलेलं आहे. एक बटन दाबावं आणि नगरसेवक कसा असतो हे आपण प्रत्यक्ष पाहावं. आपण आता बघतो महानगरपालिकेमध्ये निवडून गेल्याच्या नंतर ठेकेदाराचे भगदत्त होऊन फिरणारे नगरसेवक आहेत. महानगरपालिकेचे जेवढे सरकारी भूखंड आहेत ते महानगरपालिकेच्या नगरसेवक आणि अधिकाऱ्यांनी विकून टाकलेले आहेत. त्याच्यावर कुणी आवाज करायला तयार नाही. परंतु रक्ताचा लाल झेंडा खांद्यावर घेऊन फिरणारे आम्ही माणसं नक्कीच वेगवेगळे यांचे जे प्रश्न आहेत, जनतेचे प्रश्न आहेत, ते प्रश्न आम्ही सोडवल्याशिवाय राहणार नाही. ज्या ठिकाणी पाण्याची गरज आहे त्या ठिकाणी रक्त देण्याची ताकद लालबावटाचा कार्यकर्ता ठेवत असतो. नांदेडमध्ये आता प्रामुख्याने आम्ही 3 ते 4 मुद्द्यावर फोकस करणार आहोत. त्यामध्ये पहिला की यापैकी 70% लोकांकडे आजही घरट्यास पावती उपलब्ध नाही. मित्र, आता 2025च्या इलेक्शनच्या रणधुमाळीमध्ये आम्ही परमिशन काढण्यासाठी गेलो असता अनेक घराचे चाचपणी केली असता बऱ्याच लोकांकडे घरट्यास पावत्या उपलब्ध नाहीत. त्याचं कारण आहे अवघी 16 घरट्यास पावती जी आहे नांदेड महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि त्यांच्या सर्व अधीनस्थ कर्मचाऱ्यांनी आपल्याला लावलेल्या आहेत. यावर कुठल्याही नगरसेवकांनी आतापर्यंत आक्षेप घेतलेला नाही, यावर कधी आवाज उचलला नाही. त्यावेळेस आम्ही आमच्या संकल्पनेतून महानगरपालिकेवर आंदोलन केलं आणि नांदेड शहरामध्ये 15 करोड रुपये वाटप करण्यास भाग पाडले. 2024ला अतिवृष्टी झाली त्यावेळेस देखील 20 करोड रुपये आम्ही इथं वाटप केलेले आहेत. 2025 मध्ये अतिवृष्टी झाली, 2025 मध्ये देखील 17 करोड रुपये नांदेड शहरामध्ये वाटप केलेले आहेत. भारतामध्येच नव्हे तर इतर आपल्या भारतातच नव्हे तर भारतातल्या कोणत्याही राज्यामध्ये हे जाणून आणणार